मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे व्यक्तिमत्व बहिर्मुख बनवा. काय ते बघूया. बहिर्मुख व्यक्तिमत्व असलेल्या लोकांना समाजात सहज मिसळण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यांच्याशी संवाद साधताना इतरांना सहजतेने आपलेपणा जाणवतो. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. व्यक्तिमत्व दोन प्रकारचे असतात. काही लोक अंतर्मुख असतात. असे लोक कमी बोलणारे असतात, जे सतत विचार, मनन, चिंतन करीत असतात. त्याच्या विरुद्ध बहिर्मुख व्यक्तिमत्वाचे लोक असतात. बहिर्मुख व्यक्तिमत्व असलेल्या लोकांना समाजात सहज मिसळण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यांच्याशी संवाद साधताना इतरांना सहजतेने आपलेपणा वाटतो. कोणत्याही नव्या गटात ते पटकन रुळतात आणि आपली छाप पाडतात. या गुणामुळे त्यांना व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यात नवे संबंध निर्माण करणे सोपे जाते. व्हेरी गुड. आणि म्हणूनच बहिर्मुखी स्वभाव असलेला चांगला असतो. पुढे बघूया. बहिर्मुखी व्यक्तीची उपस्थिती नेहमीच ऊर्जावान आणि आनंददायी वाटते. संघात काम करणे, कल्पना मांडणे किंवा इतरांना प्रोत्साहन देणे यात ते सहज यशस्वी होतात. व्हेरी गुड. अशा व्यक्ती निर्णय घेण्यातही कधीही घाबरत नाहीत आणि नवीन संधींना उत्साहाने सामोरे जातात. यांचा आत्मविश्वास आणि खुला स्वभाव हे त्यांचे प्रमुख बळ असते, मुख्य बळ असते. आव्हानांना सामोरे जाताना ते संकोच न करता उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना नेतृत्वाच्या संधी सहज मिळतात आणि गटात एक सकारात्मक वातावरण तयार करण्यास ते सक्षम ठरतात. सामाजिक नातेसंबंधांमध्ये बहिर्मुख लोक अधिक समृद्ध असतात. मित्रपरिवार, सहकारी आणि समाजाशी सतत संपर्कात राहिल्याने त्यांचा अनुभव अधिक विविध आणि खोलवर असतो. त्यामुळे त्यांची दृष्टी विस्तृत राहते आणि ते अधिक लवचिक, सहिष्णु व समजूतदार बनतात. व्हेरी गुड. म्हणूनच बहिर्मुख व्यक्तिमत्व असणे हे केवळ आनंदी आणि रंगतदार जीवन जगण्यासाठी नाही, तर संधी ओळखून त्याचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.